शेतकरी बंधूंनो नमस्कार। सगळीकडे जे आहे टरबूज उत्पादन बरेचशे ठिकाणी जे लागवडी झालेले आहेत आणि आपणही रोज पीक पाहणी करतोय आणि बरेचशे शेतकऱ्यांना माहिती सुद्धा सांगतोय। पण जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जर माहिती देणं आहे तर तुम्हाला जे आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सोपं जाणार आहे। तर आजची जी माहिती आहे ती खास कशासाठी आहे की टरबूज सेटिंग होण्यासाठी जे आहे टरबूज पिकाचं जर शाश्वत उत्पादन घ्यायचं सेटिंग महत्त्वाची आणि सेटिंग टरबूज लागवड केल्यावर किती दिवसापासून जे फुलांची सुरुवात होते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये फुलं येत असताना झाडामध्ये किती फुलं येत असतात, त्यामध्ये नर फुलं त्याच्या आयुष्यामध्ये किती येतात, मादी फुलं किती येतात याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण सर्वात पहिले जाणून घेऊ की टरबूजाचं कसं असतं। सुरुवातीला जे आहे लागवड केल्यापासून 40 दिवसानंतर हे फुलं लागण्यास सुरुवात होतात। ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे नर फुलांची जी संख्या आहे, नर फुलं येतात हे आपण पाहू शकतो। आणि नर फुलांची ओळख कशी आहे ती शेतकऱ्यांना माहित असणं गरजेचं आहे। बरेचशे लोकांनी जे आहे आपल्या ग्रुपमध्ये आहे, जे इंस्टाग्रामवर आहे, व्हॉट्सअपवर आहे, यांनी पाहिलं की ते फुलांमधील फरक काय आहे, नर फुलं कसं असतो आणि मादी फुल कसं असतं। तर या ठिकाणी जे पाहतोय सुरुवातीला टरबुजामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नर फुलं येतात। नर फुलं हे सुरुवातीला या प्रकारचे असतात, हे पहा उतळ असतात। या ठिकाणी हा जो प्रकार आहे नर फुल आणि मादी फुल कसं असतं मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी पहा हे मादी फुलं असतं, खालून जे आहे तळाला गोल आकार असतं आणि वर फुलं असतं। आणि जे नर फुलं असतात एका मादी फुलामागं जवळजवळ टरबूजा वेलीला 7 नर फुलं लागतात एका फुलासाठी। तर अशी जे आहे पूर्ण आयुष्यामध्ये जे आहे टरबूजा पिकामध्ये जवळजवळ 50 ते 100 नर फुलं लागतात आणि मादी फुलं हे 10 ते 15 मादी फुलं लागतात। आणि हे सर्व झाल्यानंतर सुद्धा आता जर 10 ते 15 मादी फुलं लागतात तर यामध्ये काय होतं, एका वेलीवर 3 ते 4 फळच सेटिंग होतात आणि कालांतराने ते नैसर्गिकरित्या जे आहे बाकी मादी फुलं हे गळून जातात। तर अशा प्रकारे आणि सेटिंग पिरियडमध्ये जर व्यवस्थित जर आपल्याला टरबूजाचं उत्पादन घ्यायचं तर सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस त्याच्या कालावधी म्हणजे फुलं येत आहे त्यावेळेस सेटिंग एक ना एक फुलं आपल्या कामात असतो आणि सुरुवाती जर सेटिंग जर व्यवस्थित झाली पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात तर आपलं उत्पादन चांगलं येतं। नाहीतर बरेचशे लोकांकडून काय होतं, वेळेवर जे सेटिंग होत नाही आणि कालांतरानं काय होतं त्या वेलीचं जे आहे त्याचं आयुष्यमान जिथपर्यंत असतं ते संपतं आणि वेल्टिंग येऊन जाते आणि फळ ज्यावेळेस व्यापाऱ्याला आपल्याला द्यायचं असतात ते परिपक्व झालेले नसतात, कोवळे राहून जातात। त्यामुळे काय होतं लेट झालेली सेटिंग आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचं दरवर्षी भरपूर नुकसान होतं। नंतर वेल्टिंग येऊन जातं, माल तोडायच्या टायमालाच वेली वाळलेल्या